नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जयने आता मॅकसाठी सुद्धा खूप खास भेटवस्तू दिलेली आहे. त्यामुळे मॅक हा खूप हळवा झालेला आहे आणि मॅकने आता जयचे आभार मानण्यासाठी जयकडे पाहिलेला आहे. मात्र जयने त्याला इशारा केलेला आहे. त्यानंतर मॅक हा शांत होतो आणि त्यानंतर हे गिफ्ट जे कोणी दिलं आहे ते खूप छान आहे आणि माझ्यासाठी खूप लकी आहे असं सुद्धा सर्वांसमोर सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे शर्वरी ही सुद्धा मॅकला थँक्यू बोलते, कारण मॅकने तिच्यासाठी खूप छानसं गिफ्ट दिलेलं आहे. आणि त्यानंतर जय हा त्याच्या केबिनमध्ये गेलेला आहे. त्यावेळी आता शर्वरीसुद्धा आलेली आहे आणि शर्वरीने फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि तुझी फ्रेंड कोणाला व्हायला आवडणार नाही, मात्र मी तुझी फ्रेंड होती आहे. आणि त्यानंतर ती त्याच्यासाठी एक भेटवस्तू देते. ती भेटवस्तू जय उघडतो, पाहतो तर ती डायरी आहे आणि ते बुक वाचण्यासाठी शर्वरीने जयला दिलेलं आहे. हे पाहून तर जय तिला बोलू लागतो की हे काय, मला बुक वाचायला अजिबात आवडत नाहीत आणि ही तुझी डायरी ठेव तुझ्याकडे. त्यानंतर शर्वरी ही बोलू लागते की कधीतरी तुलाही वाचायला आवडेल आणि मैत्री दिनानिमित्त एवढं मी खास ही भेटवस्तू तुझ्यासाठी आणलेली आहे आणि तुला ती आवडली नाही का. त्यानंतर शर्वरी अजून एक भेटवस्तू देते आणि ही मी गेल्यानंतर ओपन कर असं सुद्धा सांगते. जयला आता शर्वरीने जयसाठी खास ब्रेसलेट बनवून आणलेला आहे. फ्रेंडशिप डे निमित्त आता इकडे शर्वरी जयच्या हातामध्ये ते घालते आणि त्यानंतर पटकन बोलून जाते की जय, तुझ्या आयुष्यातली मी तुझी पहिली गर्लफ्रेंड असेल असं आता बोलल्यानंतर शर्वरी आणि जय हे एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर शर्वरी सगळ्या गोष्टी क्लिअर करते की तसं मला म्हणायचं नव्हतं, गर्लफ्रेंड म्हणजे तुझ्या आयुष्यातली पहिली मैत्रीण, पहिली मुलगी फ्रेंड म्हणून मी असेल. आणि त्यानंतर जय हा तिला हो बोलतो. शर्वरी तिकडून निघून जाते आणि जय इकडे ते गिफ्ट पाहतो तर सेम त्याच्यासारखं दिसणारा एक बाहुला शर्वरीने बनवून आणलेला आहे. व त्या 3D इमेजकडे जय पुन्हा एकदा बारकाईने पाहू लागतो की खरंच मी असं दिसतो का. आणि आता जय त्याच्याकडे पाहत पाहत आता त्याच्या लॅपटॉपमध्ये पाहत आहे की हो, शर्वरीने हे चांगलं बनवून आणलेलं आहे. आणि त्यानंतर जय इकडे त्या डायरीचं पहिलं पान वाचतो आणि शर्वरीने इकडे लिहिलेलं आहे की जय, तू सुद्धा कोणाच्या तरी प्रेमात पडशील आणि तुझ्याही आयुष्यात अशी कोणती तरी व्यक्ती येईल जी तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येईल आणि तुझ्या मनातला राग द्वेष हे सगळं दूर करेल. आणि त्यानंतर ही डायरी नक्की वाच. आणि खाली तिचं नाव लिहिलेलं आहे शर्वरी परब टकाटक. आणि जय ती डायरी घेऊन आता वाचण्यासाठी घरी घेऊन आलेला आहे. इकडे जय हा ती डायरी वाचायला बसणार तेवढ्यातच जयला सगळ्या गोष्टी आठवतात. दुसरीकडे शर्वरी ही अनुश्रीकडे पाहून अनुश्रीला विचारू लागते की अनु, काय झालंय, तू अशी का उदास बसलेली आहेस, तू तोंड का पाडलेलं आहेस. मात्र अनुश्री इकडे तिला काहीच उत्तर देत नाही, उलट तिच्यावरतीच खूप चिडते आणि तिकडून चिडचिड करून निघून जाते. अनुश्रीचं काहीतरी बिनसलंय हे शर्वरीच्या लक्षात येतं. त्यानंतर शर्वरी ही तिच्या आईबाबांना बोलते की आज ती थकली आहे त्यामुळे एवढी चिडली, बाकी काही नाही. पम्मा इकडे चिडलेली आहे, ताईवरती एवढ्या मोठ्याने बोलतात का कोणी, असं सुद्धा पम्माने बोललेलं आहे. मात्र अनुश्रीचं काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे असं आपल्याला पाहायला भेटते. तर दुसरीकडे जय हा ती डायरी वाचण्यासाठी हातात घेतो. त्याचवेळी इकडे तेजस्विनीही आलेली आहे आणि तेजस्विनी जयला आज केलेल्या मेलबद्दलच्या सगळ्या गोष्टी विचारत असते. मात्र जयचं तिच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नाही आहे. त्यानंतर आता तेजस्विनी ही बोलू लागते की म्हणजे मी तुझ्या डायरीमध्ये लिहून ठेवते म्हणजे तरी तुझ्या लक्षात राहील. असं बोलून तेजस्विनी आता त्या टेबलजवळ जाणार तेवढ्यातच जय तिला थांबवतो आणि नाही, माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत आणि माझं मी लिहितो असं करून तिला आता त्या डायरीपर्यंत जाण्यापासून थांबवतो. तर आता शर्वरी इकडे विचार करत आहे की मी जयला असं का बोलले की मी त्याची पहिली गर्लफ्रेंड आहे आणि या सगळ्या गोष्टी शर्वरीला आठवत आहेत. शर्वरी आता जयचा विचार करत आहे. त्याचवेळी शर्वरीच्या मनामध्ये त्याला मॅसेज करायचा येतो. त्यावेळी शर्वरी त्याला असा मॅसेज करते की शायनर, तू आत्ता बुकच वाचत असशील ना. इकडे जयसुद्धा ते बुकच वाचत बसलेला आहे आणि तेवढ्यातच मॅसेज येतो
आणि तो मेसेज पाहून जय बावरतो व इकडे तिकडे एकसारखा पाहू लागतो की ही मुलगी इकडे आली आहे का, हिला कसं समजलं की मी आत्ता बुक वाचत बसलेलो आहे, एवढ्या लेट या परबने मला मेसेज केलेला आहे, ती इकडे तर आली नाही ना, हिने कुठे CCTV कॅमेरा तर लावला नाही ना, असा सर्व विचार आता जय करत आहे. आणि जय ते बुक वाचत असतानाच इकडे शर्वरीला सुद्धा समजलेलं आहे की जय ते पुस्तकच वाचत बसलेला आहे. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जय त्याला आता बुक वाचण्याच्या ह्याच्यामध्ये खूप लेट झालेला आहे आणि तो खूप उशिराने उठलेला आहे. सगळेजण नाश्त्याच्या टेबलवरती बसलेले आहेत, त्यावेळी जय तिकडे आलेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यांसमोरच गौतम त्याला प्रश्न विचारू लागतो की काय जय दादा, आज खूप लेट उठला आहेस, रात्री जास्त उशिरापर्यंत काम करत होतास वाटतं. त्यानंतर जय बोलू लागतो की हो, कामच करत होतो, काही वाचत बसलो नव्हतो. यावरती सगळ्यांना समजतं की जय काहीतरी वाचत बसला होता. गौतम लगेच आता त्याला विचारू लागतो की दादा, तू काही वाचत बसला होतास का. जय इकडे आता बोलू लागतो की नाही, असं तुला कोणी बोललं, मी काहीच वाचत बसलो नव्हतो. गौतम आता सांगू लागतो की अरे तूच बोललास ना मी काहीच वाचत बसलो नव्हतो, आम्ही तर तुला विचारलंही नव्हतं, मग तू सांगून कसं टाकलं. त्यानंतर आता इकडे जय विषय टाळत मला ऑफिसला जाण्यासाठी लेट होतोय बोलून निघून जातो. तर दुसरीकडे तेजस्विनीची तब्येत थोडी अस्वस्थ झालेली आहे, म्हणून तेजस्विनी रूममध्ये झोपण्यासाठी गेलेली आहे. आणि जयचं हे सगळं वागणं तेजस्विनीला खूप खटकत आहे. आणि तेजस्विनी ही आता बिंदूसोबत बोलत असताना बिंदू ही आता जयच्या खोलीमध्ये गेलेली आहे खोली आवरण्यासाठी. त्यावेळी तिकडे बिंदूला लव्ह स्टोरीचं बुक दिसतं आणि ते पाहून ती मनामध्ये विचार करते की अरे देवा, जय सर केव्हापासून असलं लव्ह स्टोरीचं बुक वाचायला लागले आणि यात आहे तरी असं काय, जय सरांना कोणीतरी गिफ्ट दिलेले नाही ना, असं बिंदूच्या मनामध्ये उलटसुलट विचार येतात. आणि बिंदू ते पुस्तक हातामध्ये घेऊन एक पान पलटताच इकडे तिला शर्वरीचं हँडरायटिंग आणि शर्वरीने लिहिलेल्या काही गोष्टी दिसतात. त्यानंतर हे बुक मॅडमना दाखवलं पाहिजे, आधी तर ती असावरी येत होती आमच्या डोक्यावरती नाचायला आणि आता परबांची दुसरी मुलगीसुद्धा येणार आहे. खरंच हे खूप कठीण आहे, मला मॅडमना आत्ताच्या आत्ता दाखवलं पाहिजे, हे दाखवल्यावरती मॅडम नक्कीच मला काहीतरी शाबासकी देतील, असं बोलून इकडे आता बिंदू ते बुक घेऊन खूप मोठमोठ्याने ओरडत आता इकडे तेजस्विनीच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचते. तेजस्विनी आराम करत असताना तेजस्विनी बिंदूवरती खूप चिडते की बिंदू, तुला समजत नाही आहे का गं, मी इकडे आराम करत होते आणि अशी मोठ्याने का ओरडत आली आहेस, काही पाहिलंस का तू. बिंदू आता इकडे बोलू लागते की मॅडम, हे पाहिलेलं खूपच भयानक आणि खतरनाक आहे आणि तिने बुक पाठीमागे लपवलेला आहे आणि माझं डोकं खाऊ नको, काय असेल ते पटकन सांग, असं आता ती लगेच बोललेली आहे. त्यावरती इकडे बिंदूने ते बुक आता तेजस्विनीच्या हातामध्ये ठेवलेलं आहे आणि हे बुक मला जय सरांच्या टेबलवरती सापडलेलं आहे, हे एकदा तुम्ही पहा. तर त्यावरती लव्ह स्टोरी हे सगळं लिहिलं असताना इकडे तेजस्विनी बोलते की का, मला नाही पाहायचं हे आत्ता, माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे तू हे बुक घेऊन जा. एक पान पलटत बिंदू ही दाखवू लागते की बघा, त्या परबांच्या मुलीने दिलेलं बुक आहे आणि यावरती काय काय लिहिलं आहे हे तुम्ही वाचच. तेजस्विनी ते सर्व वाचते आणि त्यानंतर तेजस्विनी खूप चिडते, बिंदूला तिकडून जाण्यासाठी सांगते आणि सरळ ते पान आता जाळून टाकते. आणि शर्वरी, मी तुला तुझी लायकी दाखवणार आणि तू माझ्या जयला जाळ्यात ओढतीयस ना, याची परतफेड तर तुला करावीच लागणार, आता समजेल तुला ही तेजस्विनी खानोलकर काय आहे, असं रागानेच बोलत शर्वरीने लिहिलेलं पान आता जाळलेलं आहे. असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटतं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा.